प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय में विशेष अंतर्राष्ट्रीय योग दिवस मनाने के लिए एकत्रित हुए हैं। तो आज हमारे सामने आज विशेष इस कार्यक्रम के मुख्य अतिथि योगा टीचर प्रसाद अंबेडकर भाई जी, जो हमारे सामने आज विशेष इस कार्यक्रम के लिए पधारे हैं। उनके साथ स्वप्निल भाई भी हैं, साथ में हमारे नाना भाई और हमारे आदरणीय सम्माननीय हमारे सिंधु दीदी जी भी उपस्थित थे। और आप सभी भाई बहनें, मंच पर उपस्थित सभी मेहमान, आप सभी का आज के इस कार्यक्रम में बहुत बहुत दिल से स्वागत है, स्वागत है, स्वागत है। मैं आज के इस कार्यक्रम में इतना ही कहना चाहूंगी। कहते हैं पैसों के पीछे दौड़ रहा है मन, पैसों के पीछे दौड़ रहा है मन, रोग से पीड़ित है सबका तन, रोग से पीड़ित है सबका तन। अपनाओ तुम योग को, क्योंकि स्वास्थ्य ही सबसे बड़ा धन है, स्वास्थ्य ही सबसे बड़ा धन है। तो आज हमारे सामने हमारे भाई उपस्थित है, तो मैं बहनों से निवेदन करूंगी कि वह पुष्प गुच्छ देकर हमारे आज के मेहमानों का स्वागत करें।
जैसे हमारी भारतीय संस्कृति में ये प्रथा है कि कोई भी हम कार्यक्रम शुरू करते हैं, वैसे हम अपने घरों में भी कुछ शुभ कार्य करते हैं तो उसके पहले हम दिया लगाते हैं, ज्योति जगाते हैं। जैसे अगर साधारण रीति से भी हमारे घर में अगर कोई ब्राह्मण आ जाता है और उसको कथा करनी है तो कथा के पहले वो क्या करता है, पहले दीपक जलाता है। मंदिर में भी हम जाते हैं, सुबह शाम दीपक जलाते हैं। तो दीपक किस बात का प्रतीक है? तो दीपक माना वो परमात्मा निराकार शिव परमात्मा, वो ज्योति स्वरूप है। उसकी साक्षी में, उसकी मौजूदगी में जो भी कार्य करते हैं वो कार्य सफलता को प्राप्त होता है, सिद्धि मिलती है। इसलिए हमारी भारतीय संस्कृति में दीपक जलाने की प्रथा है। तो आज इतना सुंदर सुबह सुबह का समय है, विशेष हम योग दिवस मनाने के लिए एकत्रित हुए हैं। तो हम सभी उस निराकार परमपिता परमात्मा को परम धाम से नीचे बुलाएंगे और उनकी याद में ये दीप प्रज्वलन का कार्यक्रम हम करेंगे। महाज्योति को अपने सामने समक्ष हम लाएंगे। तो मैं मेहमानों से और दीदी से निवेदन करूंगी कि वह दीप प्रज्वलन करेंगे और इस कार्यक्रम की आगे की शुरुआत हम करेंगे। हमारी ज्योति एक ज्योति के समान है और हमारा जो पिता है परमात्मा वो भी निराकार ज्योति के समान है। इस परमात्मा को साक्षी रखकर हम दीप प्रज्वलन करेंगे। ज्योति जगाओ, ज्योति जगाओ, विश्व शांति की ज्योति जगाओ। ज्योति जगाओ, ज्योति जगाओ, विश्व शांति की ज्योति जगाओ। इस धरती से अशांति का अंधकार मिटाओ, ज्योति जगाओ। बैर कभी ना रखना, बैर कभी ना रखना, अहिंसा के तुम पथ। योग दिवस 21 जून सबसे पहले 2015 को मनाया गया था। आप सभी को मैं एक बात याद दिला दूं कि 21 जून ही अंतर्राष्ट्रीय योग दिवस के लिए क्यों चुना गया। इसका विशेष महत्व है। प्रतिवर्ष 2015 से 21 जून को ही हम अंतर्राष्ट्रीय योग दिवस मनाते हैं, क्योंकि ये कैलेंडर के हिसाब से यह दिन वर्ष में सबसे लंबा दिन गिना जाता है। आप सबको मालूम भी होगा, वर्ष का सबसे लंबा दिन आज का गिना जाता है। इसलिए आज के लिए योग का दिन मुकर्रर किया गया है। इसलिए कहते हैं योगा दीर्घायु बनाता है, योग से हमारी लंबी आयु बनती है। इसलिए आज विशेष योग दिवस मना रहे हैं। अंतर्राष्ट्रीय योग दिवस 21 जून 2015 को सबसे पहले मनाया गया था। इसकी पहल
हमारे देश के प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी ने 27 सितंबर 2014 को संयुक्त राष्ट्र महासभा में अपने भाषण में इस बात की घोषणा की थी और उसी दिन से ये दिवस मुकर्रर किया गया है मनाने के लिए। इसलिए आज का दिन बहुत शुभ है। तो इस आज के अंतर्राष्ट्रीय दिवस के उपलक्ष्य में हमारे राजयोगी, हमारे आदरणीय दीदी जी, जो सबको रोज राजयोग का अभ्यास करवाते हैं। ऐसे दुनिया में तो योग बहुत है, हठ योग, प्रेम योग, भक्ति योग, कर्म योग, संन्यास योग, पर हमारा इस प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय का सर्वश्रेष्ठ योग है, जो सबसे बड़ा है, वो है सहज राजयोग, जो भगवान ने उस पवित्र गीता में भी वर्णन किया है कि हे अर्जुन, तुम योग को बढ़ाओ, तुम योग करो। तो मैं आदरणीय दीदी से निवेदन करूंगी कि वह आज के कार्यक्रम के उपलक्ष्य में हमारे सामने अपने विचार रखेंगी। ओम शांति, ओम शांति। आज का दिन बहुत शुभ दिन है, महान दिन है कि आज पूरे विश्व के अंदर योगा चल रहा है। जगह जगह हर कोने में, और दिल्ली में भी लाल किले में आज योगा डे मना रहे, बहुत सारी संख्या में उपस्थित है। तो आज हमने अभी गीत सुना। कौन सा गीत सुना? राजयोग का प्रयोग कर। तो ये राजयोग हमें सिर्फ करना नहीं, लेकिन अपने प्रैक्टिकल जीवन में भी धारण करना है, परिवर्तन करना है। तो ये जो योग है बहुत सफलतादायक है। जैसे दुनिया के अंदर भी योग सिखाते हैं, एक शारीरिक योग रहता है, हठ योग क्रियाएं हम करते हैं तंदुरुस्ती के लिए, सब करते हैं, वो भी बहुत जरूरी है, आवश्यक है। उसके साथ साथ हम राजयोग करते हैं तो उससे डबल फायदा होता है और इससे बहुत सफलता प्राप्त होती है और बहुत सहज है। ऐसा सहज राजयोग है कि हम चलते फिरते, उठते बैठते हमें योग कर सकते हैं। चाहे कितना भी कोई बुजुर्ग है, चाहे वो बच्चा है, तो भी ये राजयोग कर सकते। इतना सरल और सफल है, इसलिए इसका नाम दिया सहज राजयोग, कर्म योग। आप हाथ से कार्य करो, परमात्मा को याद करो। सिर्फ अटेंशन रखना है याद का कि वो परमात्मा, हम सबको पता ही है कि हम एक ज्योतिर्बिंदु स्वरूप आत्मा है और हमारा पिता भी एक ज्योति है, परम ज्योति है। तो वो ज्योति एक ऊर्जा है, एक शक्ति है। तो उससे हमें शक्ति लेना है, बल लेना है, उससे हमें शांति का अनुभव करना है। तो इस योग से सारे विश्व के अंदर एकता आएगी, विश्व शांति होगी और एक समय आएगा यह देवी देवताओं का राज्य होगा। ओम शांति। बहुत बहुत धन्यवाद हमारे दीदी का, जो हमारे दीदी ने हम आप सभी को इसका उद्देश्य आज के कार्यक्रम का बताया। इस योग दिवस का मुख्य उद्देश्य है कि मानव जीवन में योग के प्रति जागरूकता बढ़ाना। इसलिए आज दिन का ये विशेष उद्देश्य, महत्व कहा जाए कि मानव जीवन में योग के प्रति जागरूकता को बढ़ाना। आज वर्तमान समय हमारी व्यस्त जीवन शैली के कारण संतोष पाने के लिए, सुख पाने के लिए, शांति पाने के लिए हम योग करते हैं। तो योग का मुख्य उद्देश्य है कि आज योग से हमारे तनाव दूर होता है। तनाव तो दूर होता ही है, लेकिन मन की शांति भी मिलती है। साथ में शारीरिक और मानसिक स्वास्थ्य भी हमारा बेहतर होता है
और इसी के बारे में आज हमारे विशेष योगा टीचर प्रसाद अंबेडकर भाई हमारे सामने प्रस्तुत है। तो मैं उनसे निवेदन करूंगी कि वो हमारे सामने अपने कुछ ही शब्दों में, समय का अभाव है, सत्संग भी हमारा रोज का रहता है 7 बजे का, तो इसीलिए मैं प्रसाद भाई से निवेदन करूंगी कि वो अपने विचार हमारे सामने रखेंगे आज के कार्यक्रम के लिए। धन्यवाद दीदी। ओम शांति। दीदी मराठी में बोला तो चलेगा, मराठी लोग है। मला वाटतं तुम्ही सगळे मराठी चालेल ना, तुम्हाला मराठी बोललेत। आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे। आपण जे सगळेजण बसलो इथे ते राजयोग भवन आहे। राजयोग भवन आहे म्हणजे योगामध्ये सर्वोच्च जो सहज राजयोग जो सांगितला आहे तो। आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी येतो, आपण सगळेजण मनवतो तो। पण जर 22 जूनला जर बघितलं तर पुन्हा काय असतं, आपण आपल्या रुटीन मध्ये लागून जातो। तर आपल्याला जर खऱ्या अर्थाने मनवायचं असेल तर आपण काय करायचं आहे, सातत्य त्याच्यातलं राहिलं पाहिजे। सातत्य राहण्यासाठी काय, तर पहिल्यांदा त्याचं महत्त्व आपण जाणायचंय, त्याचा आपल्या जीवनशैलीवर कसा प्रभाव होतो हे आपण 1-2 मिनिटात जाणून घेऊ। आपल्या शरीरात एक हार्मोन्स तयार होत असतात। आपल्या ग्रंथी ज्या आहेत त्या रोज हार्मोन्स तयार करत असतात आणि वेगवेगळ्या ग्रंथी हार्मोन्स तयार करून त्यांची वेगवेगळी जबाबदारी असते। शरीराच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये ते हार्मोन्स जात असतात, जसं हृदयाशी संबंधित आहे, किडनीशी संबंधित आहे। आणि हे हार्मोन्स जर इनबॅलन्स जर झाले, त्यांना त्यांचं कार्य दिलेलं आहे करायला, ते जर इनबॅलन्स जर झालं तर आपल्याला अनेक डिसीज सुरू होतात, म्हणजे जे आजार आहेत ते सुरू होतात। तर आपल्याला काय करायचं आहे, हे आजारापासून जर लांब राहायचं आहे तर याच्यावर सगळ्यात मोठा प्रभाव टाकणारा जो आहे ती साधना आहे योग साधना। कारण योगामध्ये आसन आहे, प्राणायाम आहे। तर या 2 गोष्टींमुळे शरीराचा जो आयाम आहे ते आसनातून आपल्याला हे होतो, प्राणाचा जो आयाम आहे तो आपल्याला जो श्वास आपण घेतो त्याच्यातनं होतो। आणि सगळ्यात महत्त्वाचा आपण जो श्वास घेतो ते महत्त्वाचं आहे। श्वास कशा पद्धतीने घ्यायचा आहे, कशा पद्धतीने सोडायचा आहे। आपण मेडिटेशनला पण बसतो, इथे आपण आतमध्ये मेडिटेशन होतच आपल्याकडनं, पण श्वासावर लक्ष असतं। इथे 2 भुवयांच्या आज्ञाचक्रामध्ये आपण बाबांना बघत असतो किंवा तो एक बिंदू आहे त्याला बघत असतो अभ्यास करत असताना। तर हे करत असताना आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे असायला हवं। आपण जो श्वास घेतो आहे आणि श्वास सोडत आहे। मी जर विचारलं कुणाला तर तुम्ही मला कोणी सांगू शकाल बदल, श्वास घेतल्यानंतर काय होतं, पोट आत येतं का बाहेर जातं? आत येतं। अजून कोण सांगेल, श्वास घेतल्यानंतर आत येतं। इकडे कोण सांगेल, श्वास घेतल्यानंतर काय बदल होतो, पोट आतमध्ये येतं का बाहेर येतं? आत जातं। बघा आता तुमच्या कोणाच्या चुका काढायच्या नाहीयेत, आपण ही चर्चा केली। श्वास जेव्हा आपण घेतो त्यावेळेस पोट बाहेर आलं पाहिजे। कारण काय, एखाद्या बलून मध्ये जर हवा भरली तर काय होणार आहे, तो फुगणार आहे ना। मग या पोटात आपण जो श्वास घेतो आहे तर ते पोट बाहेर यायला पाहिजे। म्हणजे आपली श्वास घेण्याची पद्धत जी आहे, चूक नाही होते पण ते आम्हाला माहित नाही कशा पद्धतीने श्वास घ्यायचा। तर इथून काय होतं, श्वास जो घेतो तर आपण शिकलोय लहानपणी की ऑक्सिजन घेतो, बरोबर आहे, कार्बन डायऑक्साईड सोडतो। हा जो श्वास आपण घेतोय तर या विश्वामध्ये ही चैतन्य शक्ती आहे, ज्याला आपण जीवनी शक्ती म्हणतो, ज्याला हिलिंग पॉवर म्हणतो। तर ही शक्ती आपल्या श्वासामार्फत आपण आपल्या शरीरात धारण करत असतो। ही शक्ती आपल्या नसानसांमध्ये प्रवाहित होत असते। आणि जिथे जिथे आपल्याला दुःख असतं ना, म्हणजे गुडघे दुखी आहे, कंबर दुखी आहे, हातपाय दुखतात, तर हे जे दुखणं आहे तिथे ते हील करण्याचं काम करत असते। पण जर तो श्वास तुमची घेण्याची पद्धतच जर गडबड होत असेल तर तिथपर्यंत जातोय का, तो नाही जात। मग आपल्याला त्या आजारातून आराम मिळणार आहे का? मिळणार नाही। मग आपल्याला दवाखान्यात जावं लागतं। सगळ्यात महत्त्वाचं हा अभ्यास तुम्ही करायचा आहे। श्वास घेताना बदल झाला पाहिजे, पोट बाहेर येतं, श्वास सोडत असताना आतमध्ये जातं। त्या श्वासासोबत ही जी जीवनी शक्ती आहे, हिलिंग पॉवर, ती आतमध्ये जाऊन आपलं सगळं दुःख जे आहे ते हील करत असते। आणि ते झालं की मग ते हार्मोन्स असतात ते इनबॅलन्स होत नाहीत आणि मग आपल्याला आजाराला हे करावं लागत नाही। आज
खूप महत्वाचा दिवस आहे, आंतरराष्ट्रीय योग दिवस तर आहेच आहे, पण त्याच्यासोबत अजून एक काय आहे, कोण सांगेल? बरोबर, वटपौर्णिमा आज आहे. म्हणजे शासन जे आहे आपलं, तर शासनाचं बघा कसं आहे आता, म्हणजे हा योग इतका सुंदर जुळून आलेला आहे. शासनाची जी थीम असते योगा डेच्या दिवशी, तर मागच्या वर्षी जी थीम होती ती वसुदैव कुटुंबकम होती, आणि या वर्षीची जी थीम आहे शासनाची ती खूप सुंदर आहे. महिला सक्षमीकरण, सशक्तीकरण ही घोषवाक्य आहे. आता मला सांगा, खऱ्या अर्थाने महिला सशक्तीकरण किंवा सक्षमीकरण म्हटलं, आजची महिला जी आहे ती सक्षम नाही आहे का? आहे ना. मग सक्षमचा अर्थ शासनाने काय घेतला असेल? तर एखादी स्त्री जर घरात आजारी असली तर ते घर कसं असतं? पूर्ण घर फिरतं. हे मला वाटतं तुमच्यापेक्षा इकडे जे माझे भाई बसलेले आहेत ते सांगू शकतील. घरात चिडचिड होते आणि सगळं डिस्टर्ब होऊन जातं, बरोबर आहे. अशी स्त्री जर म्हणेल की 7 जन्म मला जर हाच पतिदेव हवा, तर त्या पतीला प्रॉब्लेम येईल ना, अशी आजारी स्त्री म्हटल्यानंतर. मग आपल्याला सक्षमीकरण म्हटल्यानंतर आधी स्वतःला खूप छान पद्धतीने हे करायचं आहे. तर योगाच्या निमित्ताने, योग साधनेच्या निमित्ताने इथे आपण येतातच, आणि इथली उपासना जी आहे त्याच्या निमित्ताने काय होणार आहे, हे आजार जे आहे त्याच्यावर आपण विजय मिळवणार. म्हणून आजचा दिवस तो खूप महत्वाचा आहे. की एक तिने फक्त त्याच्यामध्ये 2 मिनिटात सांगतो, आपण आपल्या याच्यामध्ये थोडा बदल करून घ्यायचा आहे. आपण खानपान जी व्यवस्था असते, तर खाणं नेमकं काय, भाज्या नेमक्या कुठल्या असाव्या, त्याच्यात तेल किती असावं, मीठ किती असावं, जेवण कसं असावं, कुठल्या वेळेत असावं. जेवण हे सूर्योदय जसा वर सूर्य येईल तसा हा जठराग्नी आहे, हा अग्नी म्हटलेला आहे. म्हणून म्हटलं आहे ना की वदनी कवळ घेता नाम घेता श्रीहरीचे, सहज हवन होता नाम घेता भोकाचे. म्हणजे एक एक आपण जो घास घेत असतो तो आहुती टाकत असतो ह्या जठराग्नीत. आणि एखाद्या अग्नीमध्ये जर लाकड आपण टाकतो तर ते जेव्हा प्रज्वलित असतं त्यावेळेस ते जळून जातं, आणि विजलेल्या याच्यात जर एखादं आपण लाकूड टाकलं तर ते जळणार नाही. महाजठराग्नी याच्यात जेव्हा आपण एक 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 घास घेणार आहे, पण आपली जेवायची वेळ जर तो जेव्हा उगवतो, म्हणून अजूनही काही जुन्या लोकांमध्ये जे आहे ते अगदी लवकर 10 10:30ला जेवणाची पद्धत आहे, तर त्यावेळेस त्याची शक्ती जी आहे, पचन शक्ती आहे, ती खूप स्ट्रॉंग असते. त्यावेळेस आपण काय करतो, नाश्त्याच्या वेळेस हे करतो, पुन्हा 12 आपला नाश्ताच 11 11:30ला होतो. आणि संध्याकाळचं जेवण जे आहे तर जठराग्नी म्हणजे तो अग्नी पूर्ण शांत झालेला असतो सूर्यास्त म्हटल्यानंतर, आणि आमची जेवणाची वेळ जी आहे ती 9 10 10:30 अशी असते. तो अग्नी जर पूर्ण शांत झालेला आहे तर आपण जी आहुती टाकतोय, आपण जो एक एक घास घेतोय, त्याचं पचन होणार आहे का? नाही होत पचन. आणि त्याचं पचन जर नाही झालं तर अशा याचं ते ऍसिड आणि टॉक्सिन शरीरात तयार होतात. मग ते जिथे जिथे जागा असेल तिथे तिथे जाऊन बसतात. मग गुडघे आहे, कंबर आहे, जिथे त्याला जागा असेल मग आपल्याला उठायला त्रास होतो, कमरेला त्रास होतो, आणि सगळे आजार सुरू होतात. म्हणून आज वटसावित्री आहे, योग दिवस आहे. बदल हाच करून घ्या. माझी विनंती आहे सगळ्यांना, जेवणाच्या वेळेत बदल करा. सुरुवातीला जड जाईल, पण अगदी 10 10:30 11 जास्तीत जास्त 11 पर्यंत सकाळचं जेवण, संध्याकाळचं जेवण आहे ते तुमचं 7 7:30 पर्यंत झालंच पाहिजे. या 2 गोष्टी फक्त सुरुवात करा. आणि स्वयंपाक करत असताना भगिनींनी ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग हे 3 योग त्यावेळेस तिथे होत असतात. तिला माहित असतं भातात पाणी किती घालायचं, कणकेत पाणी किती हे करायचंय, भात आमटीमध्ये तिखट वगैरे किती टाकायचंय. हा तिचा काय झाला, ज्ञानयोग. आणि ती जेव्हा हे बनवत असते तो कर्मयोग. आणि असं अन्न जेव्हा आपण घरच्यांच्या पोटात जात असतं, आणि माझ्या सगळ्या लोकांसाठी मला हे बनवायचंय म्हटल्यावर त्याच्या मागे जे प्रेम असतं त्याला भक्तियोग म्हटलेलं आहे. म्हणजे ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग हे 3 योग सहज आपल्याला नुसतं दिवसभरातले स्वयंपाक पाणी करत करत असताना साध्य होत असतात. एवढे जरी केले तर असं अन्न जर आपण त्यांच्या याच्यात गेलं तर जैसा अन्न वैसा मन, सगळं तसं तयार होतं. वेळेचा अभाव आहे, पण भरपूर काही सांगावंसं वाटतं. पुन्हा जेव्हा योग असेल त्यावेळेस निश्चितच दीदींना प्रार्थना करेल की दीदींनी अवश्य तुमच्याशी एकदा संवाद साधायला बोलवावं. पण एवढं जर केलं तर खऱ्या अर्थाने तो योग येईल. एक श्वासाचं लक्षात ठेवा, एक आमची लाईफस्टाईल आहे जेवणाची ती एक लक्षात ठेवा, कशा पद्धतीने बनवायचं ते लक्षात ठेवा. हे जर हे केलं तर अर्धे आजार तर ह्याच्यातनंच दूर होणार आहे.
आणि जो श्वास सांगितला त्याच्यावर नाडी शुद्धी प्राणायाम आहे, जे इथे बसलेले आहेत मला वाटतं बरेचसे वयस्कर लोक आहेत की ज्यांना खाली उठाय बसायला त्रास होतो आसनं करायला, तर आम्ही काय योग करणार या वयामध्ये, असं काही नाही. नाडी शुद्धी प्राणायाम जे आहे, ज्याला अनुलोम विलोम म्हटलेला आहे, तो मी फक्त सांगतो तुम्हाला आणि संपवतो, कारण तो खूप आवश्यक आहे. कमीत कमी आजच्या दिवसाला तुम्ही काय घेऊन गेलेत तर ते तुमच्या लक्षात राहील. ही प्रणव मुद्रा कशी करायची, अंगठा जो आहे त्याच्या बाजूचे हे 2 बोटं जे आहे याला फोल्ड करून घ्यायचे असे, ही प्रणव मुद्रा आहे. या मुद्रेचं पण कारण आहे आपल्या आरोग्याशी संबंधित आहे. हा बरोबर, अंगठ्याच्या बाजूचे 2 बोटं हे उजव्या नाकपुडीवर आम्ही ठेवणार आहे, असे बंद करून टाकायची ती, आणि मग डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, आणि मग डावी नाकपुडी या 2 बोटांनी बंद करायची आणि तो श्वास उजव्या बाजूने सोडून द्यायचा. एकदा बघून घ्या सगळ्यांनी पुन्हा. मी माझी उजवी नाकपुडी बंद केली आहे, श्वास घेतला आहे, डावीने हे 2 बोटं ठेवायचे, उजवीने तो सोडून द्यायचा आहे, आणि पुन्हा उजवीने आपण घेणार आहोत आणि डाव्या बाजूने सोडणार आहोत. हा झाला अनुलोम विलोम, नाडी शुद्धी प्राणायाम. हे तुम्ही अगदी खुर्चीत बसल्या बसल्याही करू शकणार आहात, इव्हन तुम्ही झोपल्या सुद्धा करू शकणार आहात. जर कुणाला बसायचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही, आणि श्वास घेताना एकदम जोराने घेऊ नका आणि जोराने सोडू नका, नॉर्मल श्वास घ्या आणि नॉर्मल श्वास सोडा. या श्वासासोबत काय होणार आहे, हिलिंग पॉवर तिथे जाऊन तुम्हाला जे जे दुखणे असतील ते सगळे आराम करणार आहेत. 5 मिनिटापासून सुरुवात करायची, 5 मिनिटं, 10 मिनिटं. इव्हन बीपी, डायबिटीज वगैरे कुठलाही आजार जरी असला तर ते रिव्हर्स होण्याचं सामर्थ्य याच्यामध्ये आहे. पण ते सही तरीका ज्याला आपण म्हटलंय ना, खऱ्या यांनी जर झालं पाहिजे, शास्त्रोक्त पद्धतीने झालं पाहिजे. तर लक्षात आलं सगळ्यांच्या, एवढा अवश्य करा, आजपासूनच करा, कारण आज त्याचा मुहूर्त आहे की तो झालाच पाहिजे. इकडनं घ्यायचा उजवीतनं, डावीतनं तो सोडायचा, पुन्हा डावीतनं घ्यायचा, उजवीतनं सोडायचा. ठीक आहे. आज इथे बोलवलं, तुम्ही सगळ्यांनी एवढं शांततेने सगळं ऐकून घेतलं, मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे. मुख्य करून सिंधू दिदी आहे, रुक्मा दिदी आहे, माझे बंधू आहेत नानाभाई. ॲक्च्युली माझ्यासोबत टीम पण होती, सहयोगी, पण ते येऊ शकले नाही कारण रिशेड्यूल झाली आहे त्यांची ट्रेन. आम्ही काल अयोध्येमध्ये होतो, वाराणसीला. आज सकाळी सकाळी पोहोचलो इथे, आणि तुमच्यामध्ये खूप तो आज योग खूप चांगला आला. पुन्हा आपण अवश्य भेटूया. खूप खूप सगळ्यांचे धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. बहुत सुंदर प्रसाद भाई, आपने कम समय में बहुत बेहतर हमें ये बातें बताई, जो हमारा सबका ध्यान श्वासों के ऊपर हमें केंद्रित करवाया. दूसरा, भोजन की महत्ता आपने सुनाई, जैसा अन्न वैसा मन. बहुत सुंदर, कम शब्दों में कम समय में हमें आपने योग का महत्व सुनाया, इसलिए आपका बहुत दिल से बहुत बहुत धन्यवाद. हम दीदी से निवेदन करेंगे कि आगे फिर कभी आपको बुलाएंगे, क्योंकि आज विशेष आपको भी कहीं कहीं आपका प्रोग्राम है, लेकिन पक्का हम आपको ज़रूर आगे के लिए बुलाएंगे. अभी मैं कविता बहन से निवेदन करूंगी कि आज की इस कार्यक्रम के लिए वो अपने विचार हमारे सामने रखेंगे. कविता, कविता ही नाम है, कविता ही वो हमें आज के कार्यक्रम के लिए सुनाएंगे. ओम शांति, ओम शांति, ओम शांति. हमें खुद से मिलाता है योग, हमें खुद से मिलाता है योग, दिलाता है ईश्वर की अनुभूति योग, दिलाता है ईश्वर की अनुभूति योग. योग है स्वास्थ्य की वो क्रांति, योग है स्वास्थ्य की वो क्रांति, जो जीवन में ले आए सुख शांति, जो जीवन में ले आए सुख शांति. सुबह हो या शाम रोज कीजिए योग, सुबह हो या शाम रोज कीजिए योग, निकट नहीं आएगा कभी कोई रोग. भांति भांति के आसन है और भिन्न भिन्न है नाम, भांति भांति के आसन है और भिन्न भिन्न है नाम. शरीर के हर हिस्से को मिलता है इसे बहुत आराम, हर कोई इसे कर सकता है, छोटा या वो बड़ा, गरीब हो या अमीर. ना कोई औषधि की आवश्यकता, ना कभी आएगा कोई रोग. ओम शांति.
बहुत कम तालियां बज रही हमारे प्रसाद भाई के लिए भी, कविता बहन के लिए, क्योंकि आज ताली बजाना भी ये क्या है, ये योग है। इसलिए ताली बजाओ तो हमारे सारे रोग आज क्या हो गए, खत्म हो जाएंगे। अभी मैं 1 मिनट के लिए आपको कहूंगी, मैं 1 बोलूंगी तो 1 ताली, 2 बोलूंगी तो आप अपने ऊपर अपना कंसंट्रेशन, ये भी योग है, इसको भी क्या कहते हैं, कंसंट्रेशन, अपनी एकाग्रता को बढ़ाना, इसको भी योग कहते हैं। 2 4 बजे इधर कंसंट्रेशन, ये भी योग है। 1 2 4 1 2 3 1। थैंक यू। अभी मैं नाना भाई से निवेदन करूंगी कि वो हमारे सामने कुछ मिनट एक्सरसाइज करेंगे। आज योगा डे है तो आज विशेष एक्सरसाइज हम करेंगे। प्रसाद भाई से भी निवेदन करेंगे, स्वप्निल भाई से हम साथ में करेंगे। आपण बसल्या बसल्या काही योग सूक्ष्म व्यायाम आपण करणार आहोत। सगळ्यांनी हळूवार आपले समोर हात करायचे आहेत, कारण की मानसिक स्वास्थ्याबरोबर शारीरिक स्वास्थ्याची सुद्धा गरज आहे। आगे पीछे किसको पीछे नहीं दिखे, ठीक है। जिसको दीदी का आज्ञा है, जिसको खड़ा रहना है आप खड़े रह सकते। अपनी ये जो मुट्ठी है वो पैक बंद करो। उसके बाद एक धीरे से 5 बार सीधा और 5 बार फिर उलट दिशा से। मुट्ठी छोड़ दो पंजा के साथ, फिर 5 बार। कोई नहीं कि अपने कंधे के ऊपर जितना हो सके उतना धीरे धीरे, कोई भी जल्दबाजी न करे। फिर उलट हाथ नीचे। गर्दन के कुछ व्यायाम हैं जो हमारे सर्वाइकल के लिए प्रॉब्लेम्स आता है, इसलिए जिनको ज्यांना मानेचा प्रॉब्लेम असेल त्यांनी करू नका, त्यांनी हळूवार करायचं आहे। ज्यांना मानेचा प्रॉब्लेम असेल त्यांनी व्यवस्थित करायचं आहे। सुरुवातीला मानतात, हळूहळू डावीकडे सरळ, उजवीकडे सरळ, डावीकडे सरळ, उजवीकडे सरळ, समोर। ज्यांना मानेचा प्रॉब्लेम असेल त्यांनी मागे झुकू नका, सरळ, पुढे सरळ, मागे सरळ। आता डावीकडून उजवीकडे हळूवार 5 वेळेला डावीकडून उजवीकडे। आता उजवीकडून डावीकडे, सरळ। असे छोटे छोटे सूक्ष्म व्यायाम असतात, पण आपल्या शरीराला ते आवश्यक असतात। बसल्या बसल्या आपल्याला आता उभे जागच्या जागी आपल्याला थोडंसं चालायचं आहे, जागच्या जागी चालायचं आहे। चालणं सुद्धा किती आवश्यक असतं। आजकाल चालणंही बंद होत चाललेलं आहे। छोट्या छोट्या कामासाठी आपण गाडीचा वापर, पायऱ्यांच्या ऐवजी लिफ्टचा वापर, यामुळे सुद्धा आपलं शारीरिक स्वास्थ्य बिघडत झालेलं आहे। सगळ्यांना भ्रामरी असेल तो फक्त भ्रामरी कसा करायचा तेवढं बघा आणि आपण तो घरी करू शकतात। उभे राहता फक्त एकदा आपण करणार आहोत।
भ्रामरी करताना आपण लांब हे करताना डोळ्यावर ही दोघी मधली दोन बोट, कानाचा जो भाग आहे तो आतल्या बाजूला ह्या प्रमाणे दाबायचा आणि आपण भ्रामरी करायचा. त्यावेळेला श्वास घ्यायचा आणि भुंगा ज्याप्रमाणे आवाज करतो तो आपण श्वास सोडताना बाहेर काढायचा आहे. हाथ नीचे, दोनों हाथ कमर के ऊपर, धीरे धीरे एक बार, फिर सीधा, फिर सीधा, फिर सीधा, आराम के साथ. थोड़ा जिनको हार्ट का प्रॉब्लम है, हार्ट का प्रॉब्लम नहीं आना चाहिए, उन्होंने थोड़ा सा इस तरह से करना. 1 2 3 4 5 6 ऐसा उसी तरह से ऊपर 1 2 3 4 5 6 हाथ नीचे. कभी अभी आगे कुछ है जो म्यूजिक के ऊपर अपने को कुछ कवायद करना है, कविता दीदी वो आपसे करवा लेंगे. जगह पे बैठ जाइए. धन्यवाद. ओम शांति. ओम शांति. बहुत बहुत धन्यवाद नाना भाई आपका, जो आपने हम सबको एक्सरसाइज करवाई. अभी हम सभी बाबा जिसको कहते, हम बाबा कहते हैं, दुनिया में लोग उसको भोलानाथ, कोई शिव, कोई पाप कटेश्वर, महाकालेश्वर, ओंकारेश्वर कहते, लेकिन हम उसको प्यार से कहते हैं बाबा. तो हम सभी आज उस बाबा से योग लगाएंगे. आज योग दिवस है और साथ में योग के साथ ही हम म्यूजिकल एक्सरसाइज करेंगे. उन गानों को भी सुनेंगे, एक मानसिक योगा भी होगा और दूसरा शारीरिक योगा भी होगा. हम दोनों योगा साथ में करेंगे, ठीक है? ज़्यादा नहीं, हम 7-8 मिनट ही करेंगे, क्योंकि फिर हम कार्यक्रम के समाप्ति की ओर जा रहे हैं. इसलिए और प्रसाद भाई को भी आगे के लिए निकलना है, इसलिए सभी खड़े हो जाएंगे. बिल्कुल लाइन से खड़े रहेंगे और बिल्कुल हमें आप फॉलो करेंगे. हम सभी एक्सरसाइज आपके सामने करेंगे, केवल आपको फॉलो करना है. हमको देखकर आपको एक्सरसाइज करनी है. और याद किसको करना है? और चेहरे कैसे? चेहरे कैसे? बाबा कई बार कहते चेहरे पर एक मुस्कान हो, हर्षित मुख चेहरे हो. उनकी किरण
देखूं मैं चकोर की तरह, नाचूं मैं जोर की तरह, बोलूं मैं कोयल की तरह, गाऊं मैं बुलबुल की तरह। मेरा मन बहलाते हैं बाबा, मेरा मन बहलाते हैं बाबा, जैसे सुरों में सरगम बजता है। मेरे संग संग चलते हैं बाबा, मेरे संग संग चलते हैं बाबा। सोचूं मैं भंवरों की तरह, झूमों में लहरों की तरह, चमकूं मैं जुगनू की तरह, मुस्कान में फूल की तरह। मेरी यादों में रहते हैं बाबा, मेरी यादों में रहते हैं बाबा, जैसे सावन में बरसता है। मेरे संग संग चलते हैं बाबा, मेरे संग संग चलते हैं बाबा। गगन में चाँद चलता है, चल के उतारा, इसका उसका सबका मेरा बाबा, मेरा बाबा। इसका उसका सबका मेरा प्यारा बाबा, मेरा प्यारा बाबा। सार मेरा जीवन का जिंदगी मुस्कानी, खुशनसीब हम भाग्यवान तो खुद प्रभु की पाई। सार मेरा जीवन का जिंदगी मुस्काई, नैनों में हर पल घूमे बाबा तेरा नजारा, इसका उसका सबका मेरा प्यारा बाबा, मेरा प्यारा बाबा। इसका उसका सबका मेरा प्यारा बाबा, मेरा प्यारा बाबा। तुमसे बाबा कैसे तुमको बताए,
कार्यक्रम के विशेष मुख्य अतिथि प्रसाद भाई अंबेडकर हमारे सामने मौजूद है। मैं फिर से आपका भुसावल की तरफ से, हमारे भाई बहनों की तरफ से, हमारे आदरणीय दीदी जी की तरफ से प्रसाद भाई आपका बहुत 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 धन्यवाद। ऐसे ही आप आते रहे और कार्यक्रम की शोभा बढ़ाते रहे। आपके पास समय का अभाव है और विशेष आप इतने अच्छे योगा टीचर है, लेकिन आप एक बार यहाँ का भी मेडिटेशन कोर्स होता है 3 दिन का, आप आकर यहाँ पर वो लाभ ले सकते हैं, तो आपके लिए बहुत आगे और अच्छा होगा सबको करने के लिए। अभी हम सभी ने एक्सरसाइज की है ना, म्यूजिकल एक्सरसाइज, पर अभी हम सभी बिल्कुल रिलैक्स करेंगे, अपने शरीर को बिल्कुल ढीला छोड़ देंगे, रिलैक्स होकर बैठेंगे, बिल्कुल शरीर की कोई हलचल नहीं। और कविता दीदी आपको 2 मिनट उस परमात्मा से मिलाएंगे जो विशेष योग का हम सबका टीचर है। बिल्कुल हम सभी मेडिटेशन करेंगे 2 मिनट, उसके बाद हमारे आदरणीय दीदी जी प्रसाद भाई को सौगात देंगे, प्रसाद देंगे, फिर कार्यक्रम समाप्त करेंगे। फिर क्लास होगी, मुरली होगी, 7 बजे होती है, दीदी मुरली सुनाएंगे कॉल में। स्वरूप हो। शांति मुझ आत्मा का निजी स्वरूप है। मैं आत्मा उस शांति सागर परमात्मा की संतान हूँ। मुझ आत्मा के पिता शांति के सागर है। परमात्मा से मुझे शांति की किरणें मिल रही हैं। मैं आत्मा उन शांति की किरणों को ग्रहण कर शांत स्वरूप बनती जा रही हूँ। जैसी बारिश की बूंदें आती है, उस विजन को तैयार करेगी परमात्मा की शांति की किरणें मुझ आत्मा पर आ रही है। चारों ओर का वातावरण भी
शांति से भरपूर बनता जा रहा है। विश्व की जो दुख अशांत आत्मा है वो भी शांति से भरपूर बनती जा रही है। प्रकृति की पांचों तत्व भी शांत में हो रहे हैं। पशु पंछी वो भी शांति का अनुभव कर रहे हैं। फिर से अपने मन को 1 सेकंड के लिए रिलैक्स करो। और मस्तक के बीच देखिए फिर से एक सफेद चांदनी जैसा सितारा चमक रहा है। ओम शांति, ओम शांति, ओम शांति। सभी अपनी आंखें धीरे धीरे खोलिए। ओम शांति। अभी हमारे दीदी प्रसाद भाई को सौगात और आज का प्रसाद देंगे और फिर हम मुरली सुनेंगे।
फासला उनका मिटा दे, प्रीत भर दिल में प्रभु की प्रेम की ज्योति जगाना, प्रीत भर दिल में प्रभु की प्रेम की ज्योति जगाना। राजयोगी बन के सीखो फूलों जैसा मुस्कुराना। उससे कब प्यास बुझती, प्यासा है ये विश्व सारा। डूबती कश्ती है जग की, तिनके का कैसा सहारा। बन के खेवन हार नैया, पार है तुमको लगाना। बन के खेवन हार नैया, पार है तुमको लगाना। राजयोगी बन के सीखो फूलों जैसा मुस्कुराना।